हॅलो एव्हरीवन. सो पुण्यावरनं घरी आल्यानंतर मी सगळ्यात आधी ही चिकटपट्टी काढायचं ठरवलं. यार ही इतकी दुखत होती, मी तुम्हाला काय सांगू. अजिबात मेडिकलवाल्याचं ऐकून हे काही लावत जाऊ नका. मला खूप दुखत होती, खूप मी ओव्हर ॲक्टिंग केली आणि मग माझं बाळ बघा कसं लांबून फू 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 करतंय, कारण जवळ यायला त्याला भीती वाटत होती. मी गपचूप केक आणला होता कारण की मम्मी पप्पांची होती ॲनिव्हर्सरी. सो आम्ही गपचूप दोघं जण घेऊन गेलो डिरेक्ट केक त्यांच्या समोर. एक घाव आणि 4 तुकडे म्हणजेच या चौघांनी मिळून तो केक कापलेला आहे. भरवा भरवीचा कार्यक्रम उरकला आणि मग मला एवढा सगळा पसारा आवरायचा होता यार, कारण की मी पॅक करत होती माझी बॅग. परत एकदा मी माझं तोंड घेऊन कुठेतरी चाललीये. माणसं 4 आणि बॅगा 10 ही आमच्या घरची प्रथाच आहे. पिल्लूला जसं कळलं मी चाललीये, भाई लागला ना डायरेक्ट गाणं म्हणायला, तुसी ना जाओ तुसी ना जाओ. बट काय करू, मी मजबूर होती यार, जायला लागलं मला. आणि एवढा रडलाय ना तो, एवढा माझा बॉयफ्रेंड पण कधी माझ्यासाठी रडला नाही तेवढा हा रडला. स्टेशनवर बसून खूपच जास्त बोर झालेलं, कारण की आमच्या घरचे ना नेहमी 8ची गाडी असेल तर 5 वाजता जाऊन बसतात. भाई सवय आहे त्यांना. माणूस एक सामान एक असं बोलून मी सगळ्या बॅगा काउंट करून घेतल्या. आमच्या गाडीचा नंबर काहीतरी वेगळाच होता आणि कोचचा सुद्धा वेगळाच होता. आणि ह्या माणसाने एकदम कॉन्फिडंटपणे आम्हाला भलतीकडेच उभं केलेलं. मग काय धावपळ केली आणि जाऊन उभं राहिलो. परत जॉगिंग करून करून लगेचच सगळ्यांना भूक लागली, म्हणून सगळ्यात आधी पोटोबा करून घेतला. ही माझी फॅमिली आहे बरं का. जेवण झाल्यावरती सगळे लगेच झोपलेले. ह्याच्या अंगात इतका किडा होता ना, ह्याला झोप नव्हती लागत, म्हणून हा सगळ्यांना उठवायला गेला. पहिले सगळ्यात आधी आईला उठवलं, मग श्रद्धाला उठवलं आणि 4 काय 10 शिव्या खाल्ल्या. भाई ह्याला कुठला भस्म्या झालेला मलाच काय कळलं नाही. आत्ता जेवलेला रे थोड्या वेळापूर्वी, लगेच ह्याला परत भूक लागली. अख्ख्या जगाला उठवल्यानंतर हा शाणा स्वतः जाऊन झोपला. सकाळ सकाळी खूप जास्त खतरनाक वालं बार्गेनिंग करून आम्ही निघालेलो आता फायनली आमच्या डेस्टिनेशनवरती जायला. बरं मी कुठे आली आहे ते मी तुम्हाला सांगते. मी आलेली आहे कोल्हापूरमध्ये मर्दांनो. चला मग भेटूयात आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.